नमस्कार. शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी ऋषी आहेर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. सध्या राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने जोर धरला आहे. तर बघायला गेलं तर खास करून मुंबई आणि कोकण किनारपट्टी व आपले घाटमाते या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस गेले 2 दिवस पडत आहे. आणि ह्याच पावसाचा प्रभाव बघायला गेलं तर अनेक नद्यांना व नाल्यांना पूर देखील आले आहे. काही शेतकऱ्यांचे खूप मोठ्या नुकसानी देखील झालेले आहे. नांदेड वगैरे विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही शेतकऱ्यांचं अक्षरशः हातातोंडाशी आलेलं पीक देखील वाहून गेलं आहे. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राज्याचा पुढील संपूर्ण हवामान अंदाज बघणार आहे. त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सध्या राज्यात मेघगर्जना कोणत्या भागात आहे हे देखील बघणं गरजेचं असतं. बघायला गेलं तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आपल्याला मेघगर्जना झालेली दिसत आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला इतर महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती आहे आणि जोरदार स्वरूपाचा रिमझिम पाऊस हा पडत आहे. याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. परंतु वातावरण बदलणार आहे. 20 तारखेला आपल्याला राज्याच्या कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा कायम दिसणार आहे. आणि त्याच पावसाचा प्रभाव बघायला गेलं तर मध्यम रात्रीनंतर आपल्याला जो अहिल्यानगरचा काही भाग, नाशिक, जुन्नर आणि उत्तरेकडील काही भागांमध्ये या पावसाचा प्रभाव आपल्याला जाणणार आहे. तर आपण या मॉडेलच्या अनुसार बघूया उद्या राज्यात पावसाची परिस्थिती कशी राहील. उद्या बघायला गेलं तर पुणे, नाशिक, पालघर, मुंबई, कोकण किनारपट्टीचा संपूर्ण भाग, अहिल्यानगरचा काही भाग, त्याचबरोबर मालेगाव आणि नाशिक या भागांमध्ये आपल्याला उद्या अतिवृष्टीसारखा पाऊस झालेला दिसणार आहे. याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. त्याच्यानंतर दुपारनंतर वातावरणात बदल होईल आणि विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे. 21 तारखेला सकाळच्या सत्रात कोकण किनारपट्टीला आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे. त्याच्यानंतर दुपारनंतर वातावरणात बदल होईल. जळगाव, अकोला, नागपूर, अमरावती ह्या काही भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा 21 तारखेला दिसणार आहे. परंतु 22 तारखेनंतर महाराष्ट्राच्या अनेक भागांमधून पाऊस हा आपल्याला विश्रांती घेताना दिसणार आहे. पाऊस हा आपला संपूर्ण उत्तर भारतात जाणार आहे. त्याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. त्यामुळे शेतीची आपल्याला जे कामे उरकायची राहिली आहे ती शेतकऱ्यांनी येत्या 7 ते 8 दिवसामध्ये उरकून घ्यायची आहे. कारण की राज्यात पावसाचं प्रमाण हे आपल्याला नंतर कमी राहणार आहे आणि त्याच्यानंतर गणपती बसल्याच्या नंतर पुन्हा पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे. याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. कारण की हा पाऊस हा इतक्या मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी झाला आहे, त्यांनी अनेक ठिकाणी नुकसान देखील केली आहे. आणि बघायला गेलं तर बंगालच्या उपसागरातून पुन्हा एकदा 24 तारखेला एक हलक्या स्वरूपाचं पावसाचं वातावरण तयार होत आहे. त्याचा प्रभाव आपल्याला जळगाव, शेवगाव, अमरावती, विदर्भाचा संपूर्ण भाग, इकडे नांदेड, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग व मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आपल्याला 24 तारखेला देखील हलक्या स्वरूपाचं वातावरण दिसणार आहे. जीएफएस मॉडेलचा उद्यापासूनचा हवामान अंदाज बघू. उद्या बघायला गेलं तर जीएफएस मॉडेलने आपल्याला कोकण किनारपट्टी त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र ह्या भागात आपल्याला पाऊस दाखवला आहे. इकडे विदर्भात देखील उद्या काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. परंतु राज्यातून पाऊस उघडीक घेणार आहे. 21 तारखेला केवळ आपल्याला उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस दिसत आहे. याच्या व्यतिरिक्त मराठवाडा आणि विदर्भातून पाऊस हा कमी झालेला दिसत आहे. कोकण किनारपट्टीला पावसाचा अंदाज हा कायम असणार आहे 21 तारखेला. 22 तारखेला मात्र महाराष्ट्राच्या अनेक भागांमधून आपल्याला पाऊस हा उघडीक झालेला दिसणार आहे. विदर्भाचा जो उत्तरेकडील भाग आहे या भागात पाऊस राहणार आहे. कोकण किनारपट्टीचा काही भाग या ठिकाणी पावसाचा हा अंदाज कायम असणार आहे. याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. तर राज्यात सर्वाधिक पाऊस हा कोणत्या जिल्ह्यांमध्ये झाला आहे बघायला गेलं तर विदर्भाचे संपूर्ण जिल्हे, त्याचबरोबर मराठवाड्याचे देखील बरेचसे जिल्हे आणि जळगाव, त्याचबरोबर इकडे अकोला, अमरावती ह्या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. वाशिम, हिंगोली व नांदेडच्या काही भागांमध्ये तर ढगफुटीच झालेली आहे. याची तर शेतकऱ्यांना तर माहीतच आहे, तिथल्या शेतकऱ्याला माहीतच आहे की सध्या नांदेडची काय परिस्थिती आहे, किती मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. आणि इकडं बघायला गेलं तर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग, नाशिकचा काही भाग, त्याचबरोबर पुण्याचा काही भाग ह्या भागामध्ये पाऊस थोडा कमी आहे. तर 10 दिवसाचा आपण अंदाज घेणार आहे. 10 दिवसाचा हवामान अंदाज घेणार आहे आपण राज्याचा. बघायला गेलं तर 20 तारखेनं आपल्याला कोकण, त्याचबरोबर 21 तारखेला उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आपल्याला पाऊस दिसत आहे. 22 तारखेला ढगाळ परिस्थिती आहे, स्थानिक वातावरण होऊन पाऊस होण्याची शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त मोठे पावसाचे वातावरण राज्यात नाही आहे. त्याच्यानंतर 23 तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण किनारपट्टी पावसाचा अंदाज आहे. याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे. त्याच्यानंतर 24 तारखेला देखील सेम तशीच परिस्थिती राहणार आहे. कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी हलक्या सरी आपल्याला झालेल्या दिसतील. परंतु 24 तारखेला आणि 25 तारखेला थोडं वातावरणात बदल होईल आणि पावसाच्या प्रमाणात थोडी वाढ होणार आहे. कोकण किनारपट्टीला केवळ या पावसाचा झटका राहणार आहे. इतर तर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी जाणवतील. 26 तारखेला विदर्भातून पुन्हा पावसाचे वातावरण व्हायला सुरुवात होणार आहे आणि राज्याच्या विदर्भाच्या म्हणजे काही भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला हा 26 आणि 27 तारखेला दिसणार आहे. याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. आणि कोकण किनारपट्टीला मात्र
पावसाचा अंदाज हा कायम आहे. आणि बघायला गेलं तर 28 तारखेला राज्यात पुन्हा वातावरण बदलते. 28 तारखेला आपल्याला राज्यात ढगाळ स्थिती व विदर्भाच्या काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसत आहे. नागपूरचा जो उत्तरेकडील भाग आहे या भागामध्ये आपल्याला 28 तारखेला पाऊस झालेला दिसेल. इकडं मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस मात्र उघडीक देणार आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचे प्रमाण हे कमी स्वरूपाचे राहणार आहे, याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. म्हणजे येथे जे 7 ते 8 दिवस आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी ही पावसाची उघडीक राहणार आहे, याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि जर आपल्या चॅनलवर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.